आता पाहूयात ऑलिम्पिक संदर्भातल्या बातम्या। सायना नेहवाल बॅडमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढत जागतिक स्तरावर स्वतःचं असं एक वेगळं स्थान सायनानं निर्माण केलंय। तिचं मिशन ऑलिम्पिक आजपासून सुरू होते। ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांना तिच्याकडून मेडल्सच्या अपेक्षा आहेत। भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त अपेक्षा असणार आहे ती सायना नेहवालकडून। जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असणाऱ्या सायनानं आपल्या जबरदस्त कामगिरीनं मोठी झेप घेतली आहे आणि तिनं एकटीनं बॅडमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढलाय। प्रेशर तो बिल्डअप होता है, इतना बड़ा कंट्री है, इतनी सारी एक्सपेक्टेशंस हैं, बट आई जस्ट होप and I'm sure this time I hope with a lot of expectations from me and him, we both are going to be ready and we both are trying to just get a medal for the country. सायना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे। सायनानं या वर्षामध्ये आतापर्यंत 3 सुपर सिरीज आपल्या नावावर केल्या आहेत। स्विस ओपन, इंडोनेशियन ओपन आणि थायलंड ओपन या सुपर सिरीजचं विजेतेपद सायनानं पटकावलं। तर यापूर्वीही तिनं मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय। दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल, 5 सुपर सिरीजचं विजेतेपद, 4 ग्रॉम्पी अजिंक्यपद आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप सायनानं जिंकली आहे। I just want to give my best. और मैं क्या बोल सकती हूँ, आई एम ए प्लेयर, सब भगवान के हाथों में, और इट्स नॉट इजी, बहुत हार्ड वर्क करना पड़ता है और द चैलेंज इज ऑल्सो वेरी टफ। सायनानं बीजिंगमध्ये ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं, मात्र तिचा सफर क्वार्टर फायनल मध्ये संपुष्टात आला। असं असलं तरी गेल्या 4 वर्षात बॅडमिंटनमध्ये तिनं चीनी ड्रॅगनला एक हाती रोखलंय। सायनाने आता योग्य वेळेला आता जी रंगीत तालीम म्हणेन मी ऑलिम्पिकची, त्याच्यामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे। त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप हाय लेवलवरती राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनी खेळाडू युज्युअली गॅप झाली की परत नव्या उमेदीने येतात, पण हा सगळा पराजय त्यांच्या जिव्हारी लागेल आणि ते नक्कीच दबावाखाली खेळतील, तर हा फायदा सायनाला मिळू शकेल। सायनानं बॅडमिंटनमध्ये भारताला वेगळ्या उंचीवर तर नेऊन ठेवलंच, पण ग्लॅमरमध्येही तिनं भारतीय क्रिकेटर्सला मागं सोडलाय। आता लंडनमध्ये सायनाची घोडदौड कायम राहिली तर कोट्यवधी भारतीयांची तिच्याकडून ऑलिम्पिक मेडलची अपेक्षा पूर्ण होईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।